नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचे जे काम आहे ते मी सकाळी लवकरच उरकले होते. कपडे माझे हे 8 ते 8:30 पर्यंत धुवून झाले होते. भांडी, घरातील आवराआवर हे असे सगळे काम मी जवळपास 8:30 वाजेपर्यंत आवरून घेतले होते. आणि नंतर मी ब्लाऊज कटिंग करायला बसले. जसे की मी काल तुम्हाला सांगितले होते, हे ब्लाऊज पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे हा एकच दिवस आहे. आणि हे 3 ब्लाऊज जे आहेत ते अस्तर जे आहेत ते मी एकावर एक ठेवून कट करायला सुरुवात केली. तर माप हे खूप लहान होते, म्हणजे 28 छातीचे माप होते हे. आणि यातील 3-4ही ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाईनी आहेत. कोणाची बाहीला डिझाईन आहे, तर कोणाची अशी पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे एक. तोही बघा मी कसा कट केला आणि कसा शिवला ते. कटिंग स्टिच व्हिडिओ शूट करण्यासाठी मला वेळ भेटला नाही, कारण की त्याला जो आहे तो आपला ट्रायपॉड जो असतो तो खूपच हलवावा लागतो. आणि म्हणजे सेट करायचं, मग हे करायचं, त्यामध्ये माझा खूप वेळ गेला असता. त्यामुळे मी त्याच्या नादी लागले नाही. तर फक्त म्हणलं एक डेली रुटीन काय झालं माझं, अर्जंट ऑर्डर घेतल्यामुळे ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने हे बघा, मी सकाळीच ब्लाऊज हे आहे ते कट करून ठेवले. म्हणजे जवळपास म्हणजे मी 9 वाजता जर कटिंग करायला बसले होते, तर मला 10:30 वाजले ब्लाऊज कटिंग करायला. 4 मधले 3 ब्लाऊज मी कट करून घेतले. प्रिन्सेस कट असल्यामुळे मी पुढचा आणि मागचा भाग आहे एकदम तिन्ही ब्लाऊजचा जो आहे हा एकसारखा एकाच वेळेस कट करून घेतला. आणि नंतर मग मागचे पुढचे भाग सेपरेट केले, कारण की कोणाला पुढचा गळा वेगळा आहे, कोणाला मागचा गळा वेगळा आहे, कोणाच्या ब्लाऊजवर डिझाईन आहे. तुम्ही जर बघितले नसतील तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीसही दाखवलेली आहेत की नेमकी कशी आहेत ती. त्यामुळे मला हे जे नंतर जे आहेत सगळे पार्ट जे आहेत हे वेगवेगळे करून कट करावे लागले. अशा पद्धतीने मी ब्लाऊजची कटिंग ही केली. पण मला जवळपास 1 ते 1.5 तास लागला हे पूर्ण कटिंग करायला, कारण की सगळेच ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे होते. पण शिवल्यानंतर खूपच ब्लाऊज एकदम एकसारखे दिसायला लागले. पुढचा गळा आहे हा मी 7 इंचाचा घेतलेला आहे. त्याने सांगितले होते की जरा ब्रॉड म्हणजे मोठा गळा घ्या. पुढचा आणि मागचा दोन्हीही गळे जे आहेत ते पसरून घ्या. एक जो ब्लाऊज आहे तो आता मी पूर्णपणे कटिंग करून घेत आहे. त्याची बाही, मागचा भाग, पुढचा भाग सगळंच. मागचा गळा जो घेतलेला आहे तो मी 10.5 इंचाचा घेतलेला आहे. 28 इंच छातीचे जर ब्लाऊज आपल्याला कट करायचा असेल, तर मग मी काय केलेलं आहे सांगू का तुम्हाला. पुढचा गळा जो आहे तो 2 इंचाचा घेतलेला आहे. त्यापासून शोल्डर जे आहे ते मी 5 इंचाचे घेतलेले आहे. आणि मुंडा जो आहे तो मी 5.5 इंचाचा घेतलेला आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज हा काखेत ओढणार नाही आणि फिटिंगमध्येही खूप छान बसतो. तर अशा पद्धतीने मी ह्या ब्लाऊजचे कटिंग केलेले आहे. आणि पूर्ण जी छाती आहे ती मी 9.5 इंचाची घेतलेली आहे. म्हणजे जवळपास मी 2.5 इंच मार्जिन या ब्लाऊजला ठेवलेले आहे. कारण की 2.5 इंच, कारण पुढे मागे तिची जर तब्येत झाली तर हे जे म्हणजे चांगल्या साड्यांवरचे जे ब्लाऊज आहेत ते खराब व्हायला नको, तिला उसवून देखील घालता येतील, म्हणून मी 2.5 इंच असे मार्जिन ठेवलेले आहे. तसे तर 28 इंचाची छाती म्हणले की 7च इंच छाती भरते, त्यामुळे मग 9 इंच बास होते. पण मी 9.5 इंच घेतले. आता जो कॉटन साडीवरचा पीस होता तो मी आधी कट करून घेतला. त्या पार्टीवेअर साडीचा देखील मी पीस कट करून घेतला. याची जी आता नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे ना, ती लेस लावून शिवतात बघा, तशी स्लीव्ज आहे, रफल स्लीव्ज. तो व्हाईट ब्लाऊज आहे त्याची पण रफल स्लीव्जच आहे. पण ह्या दोन्ही रफल स्लीव्जमध्ये खूप फरक आहे. एक जे आहे ते आपण रेग्युलर बाही करून बाहीला जॉईंट करून घेतो, तर दुसरी जी आहे ती डायरेक्ट खांद्यापासूनच आहे. तर बघा तुम्ही किती छान वाटतं आहे. दोन्ही ब्लाऊज शिवून पूर्ण झालेले आहेत. जसे की मी म्हणले होते, तर माझे जे हे ब्लाऊज आहेत हे मी 3 ब्लाऊज शिवलेले आहेत आज. आणि उद्या सकाळी मी एक ब्लाऊज पूर्ण करणार आहे, म्हणजे तिला उद्या दुपारपर्यंत ब्लाऊज पूर्ण करून देणार आहेत.
जेणेकरून तिचेही काम होईल आणि माझेही काम मला अवघड जाणार नाही. जी पांढरी साडी आहे ना ती पूर्ण एकदम भरलेली आहे. पूर्ण म्हणजे हा जो भाग आहे हा मी पुढच्या भागाला केलेला आहे, पण हा जो भाग आहे हा ॲडजस्ट करताना खूप सतवत होता. एकदमच छोटा त्यांनी म्हणजे उंचीलाही पुरेपूर नव्हता आणि पुढे गळ्यालाही खूप खोल होता हा भाग. कटिंग करायला खूपच सतवलं. दुसऱ्या ठिकाणी मी बॅक साईड काढून घेणार आहे. या ब्लाऊजला जे आहेत ते मागच्या साईडला हुका आहेत. तर अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेतली. त्यातला एक ब्लाऊज जो आहे हा मी कट करायचा मागे ठेवला होता. मी हे 3 ब्लाऊज आज कट करून घेतले. तर हे नेट हे जे आहे ते खूपच पातळ होते आणि मग त्यामुळे मला काय करावं, मी जे अस्तर जे आहे पांढऱ्या ब्लाऊजला ते डबल करून लावले, म्हणजे डबल अस्तर लावले. तुम्ही जर ब्लाऊज शिवत असताल किंवा तुम्ही जर असे ब्लाऊज शिवून घेत असताल तर तुमच्या भागामध्ये या ब्लाऊजची शिलाई किती घेतात आणि अर्जंट जर ब्लाऊज असेल तर किती शिलाई वाढवून घेतात मला नक्की सांगा, म्हणजे मला शिलाईची थोडीफार आयडिया येईल. तर मी हे बघा, तर हा ब्लाऊज जो आहे तो माझा 11-11:30 पर्यंत पूर्ण झाला होता. पुढचा मागचा दोन्ही जो गळा आहे हा व्ही शेपमध्ये आहे. याचा ती डिझाईन जी मी बॅक साईडला घेतलेली आहे आणि याला ट्रेंडिंग रफल स्लीव्ज दिलेली आहे. आणि हा जो आहे हा पांढरा ब्लाऊज बघा किती छान दिसतो आहे शिवला, की याला जो आहे वरती मी नेटपासूनच रफल स्लीव्ज केलेली आहे. तर ही स्लीव्ज खूप छान दिसते आणि ह्याला मी लेस लावलेली आहे. तर तुम्ही विचार करू शकताय की मी एका दिवसात किती रुपये कमवले असतील. आणि हा बघा, हा मी संध्याकाळी 8 वाजता हा ब्लाऊज कट करून घेतला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.